नगर मधील एक नाव ज्याने आताच झालेल्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार घेतला होता घाटकोपर मुंबई या परिसरामध्ये. आज मात्र तो स्वतःच्या गावासाठी खेळण्यासाठी केवनाळे संघासाठी दाखल झालाय. तर फलंदाजी मार्कवर सागर पवारला आपण भाव्या साईराज 11 संघाकडून नेतृत्व करत असतो घाटकोपर नगर परिसरामध्ये. आज मात्र स्वतःच्या गावासाठी तो दाखल झालाय. पहिला चेंडू घेऊन हा चेंडू इथं मात्र जेलबादची संधी निर्माण झाली का, परंतु जेल घेतला जात नाही आणि एक धाव फलकावरती जोडली जाईल. संघाचं खातं इथं मात्र एका धावेने खोललं जाते सागरच्या रूपामध्ये एक धाव. तर गोलंदाजी मार्कवर संदेशला आपण पाहतोय. आजचा स्पर्धेचा चौथा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. तर आज 10 संघांचा सहभाग, त्यापैकी ही 5वी मॅच तुमच्या समोर घेऊन आलोत. लंगोटी मित्र करंजे विरुद्ध केवनाळे या दोन संघादरम्यान. जे जिंकलेल्या टीम आहेत त्यांनी कुठं जायचं नाही, यानंतर लॉट होणार आहे. लेग स्टंपच्या बाहेर हा चेंडू जाईल. पंच आमच्याकडे वळतील, वाईड बॉल घोषित करतायत. अवांतर धावसंख्या धावफलकावरती जोडली जाते. 2 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. करंजे विरुद्ध केवनाळे 5वा सामना तुमच्या समोर रंगतोय मैदानाच्या आतमध्ये. क्रिकेटची भव्य दिव्य ही स्पर्धा रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यामध्ये हा क्रिकेटचा सोहळा रंगतोय. तर वाईड बॉल पंच घोषित करतील. प्रथमच वर्षी ही स्पर्धा आपण पाहतोय. अतिशय दिमागदार आयोजनामध्ये चालू असलेला हा क्रिकेटचा सोहळा. इथे मात्र पुन्हा एकदा तिसरा लगातारचा वाईड बॉल टाकला जातोय आणि अवांतर धावसंख्येत वाढ होते. 4 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. करंजे विरुद्ध केवनाळे. करंजे संघाने नाणेफेक जिंकले आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतल्यानंतर गोलंदाज मात्र त्यांच्या अवांतर धावा टाकतोय. हा पहिला गोलंदाज. टप्प्याचा होता चेंडू पॉइंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल, त्यानंतर घेतलेली एक धाव फलकावरती जोडली जाते. यानंतर देखील भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा, नाईटची स्पर्धा, तिरंगा चषक काँग्रेस पार्टी यांच्या माध्यमातून तुमच्या समोर 23 मार्च या दिवशी घेऊन येणार आहेत. पोलादकर पुन्हा एकदा स्वीप केलाय फटका. सागर पवार याच्या बॅट मधून येतोय. 1 बाउन्स 4 धावा. सागर पवार साठी अशी चेंडू टाकणे म्हणजे घातक आहे सागर पवार फलंदाजीसाठी. कारण एका त्याचा झेलची संधी पहिल्या चेंडूवरती निर्माण झाली होती, परंतु क्षेत्ररक्षकांनी केलेली चूक कितपत त्यांना मागात पडली जाते हे देखील पाहणं गरजेचं असेल. सागर पवार मुंबई घाटकोपर परिसरामधून बिलॉंग करतात. आपल्या केवनाळे संघासाठी खेळण्यासाठी, गावातल्या संघासाठी खेळण्यासाठी ते दाखल झाले. ती स्पर्धा खेळण्यासाठी पोलादपूर नगरीमध्ये. तर चौकार येतोय सागरच्या बॅट मधून. पुढील चेंडू हा जेटू खेळून काढलाय पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. चेंडू जाईल, कलात्मक फटका इथं पाहायला मिळतोय सागरच्या बॅट मधून. एक धाव फलकावरती जोडली जाईल. 10 धावा आतापर्यंत धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. पहिलं षटक मार्गत असताना संदेशच्या चेंडूवरती सागरने मात्र एक मोठा प्रहार केला. चौकार जरूर वसूल केलाय. हा चेंडू देखील सुरेख टाकला जातोय. डॉट बॉल येतोय. आतापर्यंत आपण पाहिलं तर 5 चेंडूंचा खेळ शिल्लक टाकला गेलाय मैदानाच्या आतमध्ये. एक चेंडू शेवट पहिल्या षटकामधील बाकी आहे. धावफलकावरती 10 धावाला पाहायला मिळत आहेत. लंगोटी मित्र करंजे विरुद्ध केवनाळे. हा चेंडू खाली राहतोय आणि इथं मात्र षटक संपलं जाते. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावा आहेत त्या 10 धावा आपल्याला पाहायला मिळत आहे. स्थिरावलेली धावसंख्या, लगातारचे 2 निर्धाव चेंडू टाकले जात आहेत संदेशच्या माध्यमातून आणि पहिलं षटक संपुष्टात येते.
पाचवा सामना तुमच्या समोर चालू आहे. आता गोलंदाजी मार्कवर आलाय विनोद. फॉर्च्यून इव्हेंट वरती ही स्पर्धा आपण पाहताय. जगभर ही स्पर्धा दाखवली जाते, लाईव्ह कव्हरेज केलं जाते फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून. जे लाईव्ह स्पर्धा पाहतायत त्यांचं देखील हार्दिक असं अभिनंदन, हार्दिक असं स्वागत असेल या स्पर्धेदरम्यान. आमचे डीजे निखिल हे मात्र आराम करतायत सध्या. 2 वाजेपर्यंत त्यांचा आराम असेल, कारण 12वीची पेपर मात्र चालू आहे. तर गोलंदाजी मार्गावर गोलंदाज विनोद. हा चेंडू सुरेख टोलवलाय कव्हरच्या क्षेत्रामध्ये. चेंडू जाईल इथं मात्र काय होतंय, गचाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. क्षेत्ररक्षकाकडून केलेली चूक इथं मात्र 2 धावांमध्ये परावर्तित होतोय आणि 2 धावा आपल्याला पाहायला मिळतील, जोडल्या जातील धावफलकावरती. क्रिकेटचा खेळ हा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आजचा स्पर्धेचा 4था दिवस. पहिल्या दिवसामध्ये देखील फलंदाजाने मैदान गाजवलं, दुसऱ्या दिवसात देखील फलंदाजाने मैदान गाजवलं गेले. तिसऱ्या आणि चौथ्या आजच्या दिवसामध्ये मोठी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळत नाहीये, कारण पोलादपूर तालुक्यातील हे संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळते. संदीप कदम सारखा खेळाडू काल मात्र खेळून गेला. कल्पेश मोहिते, सूरज सनवणे असे खेळाडू पोलादपूरनं 11 मधून खेळताना पाहायला मिळाले आणि टॉपमध्ये ते जाऊन पोहोचलेत. हा चेंडू बॅटची कट जरूर घेतली गेली आहे, परंतु चेंडू जाईल तो फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये. 1 धाव रोखू शकत नाही. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केले, धावबादची संधी निर्माण झाली आणि धावबाद इथं मात्र होतोय पहिला फलंदाज विशाल. तर विशाल हा पहिला गडी बाद झाल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये फलंदाज अविनाश दाबेकर मैदानामध्ये दाखल होतील. 6 षटकांची लढत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 2 षटक पॉवर प्लेची अतिशय शिस्तबद्धतामध्ये ही चाललेली क्रिकेटची स्पर्धा. नगरसेवक चषक 2020 आतापर्यंत आपण पाहिलं गेलं तर 74 धावा हायएस्ट स्कोरर म्हणून अगोदरच्या सामन्यामध्ये आपण पाहिलंय. आतापर्यंत मोठी धावसंख्या 6 षटकामध्ये कोणत्याही संघाने उभा केली गेली नाही. पहिल्या 2 दिवसाचा विचार केला गेला तर हा चेंडू सुरेख खेळला गेला. झेलबादची संधी पुन्हा एकदा प्राप्त झाली होती आणि इथं मात्र झेल सुटला जातोय. सागरला इथं मात्र 2 वेळा जीवदान दिलं जाते, पण ते कितपत महागात पडेल हे देखील सांगता येत नाही. सागर तेवढी संयमी फलंदाजी करतात, तेवढेच आक्रमक देखील आहेत सागर. तर 14 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. दुसरं षटक विनोदच्या माध्यमातून टाकलं जातोय. ही स्पर्धा आपण पाहतोय पोलादपूर नगरीमध्ये. हा चेंडू सुरेख टाकला गेलाय. चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क नाही आणि डॉट बॉल येतोय. डॉट बॉल आल्यानंतर फलंदाजावरती वाढलेला दबाव इथं मात्र पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी विनोदच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. संदेशने पहिल्या षटकामध्ये 10 धावा खर्च केल्यात आणि विनोदने मात्र आतापर्यंत 4 धावा खर्च केल्यात. 4 चेंडू नंतर एक गडी बाद देखील केलाय. हा चेंडू आखूट टप्प्याचा होता, परंतु चेंडू जाईल तो थर्ड मॅनच्या क्षेत्रामध्ये. डिक्लेअर झोन मध्ये पंच 1 धाव घोषित करतील आणि 1 धाव धावफलकावरती लगावली जाईल. 15 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. शेवटचा चेंडू असेल या षटकामधील. चांगली गोलंदाजी पहिल्या षटकाचा विचार केला गेला तर विनोदने मात्र दुसरा पॉवर प्लेचं षटक हाताळलं गेले. 5 धावा आतापर्यंत दिल्या गेल्यात आणि 1 गडी बाद करण्यामध्ये धावबादच्या रूपात जरूर यश आलंय ते करंजे संघाला. तर सामना हे 6 षटकं संपल्यानंतर तर षटक इथं मात्र संपलं गेलंय. दुसऱ्या षटकाच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावा आहेत त्या केवनाळे संघाच्या 16 धावा, 1 गडी बाद 16 धावा. तर
ओव्हर संपल्यानंतर विनंती असेल जे संघ विजयी झालेत माळुंगे, कापडे आणि केनेश्वरवाडी आणि सडवली आणि यामधील चार संघाचे कॅप्टन जे संघ जिंकलेत कॅप्टन 6 षटकं संपले की आपण स्टेज समोर यायचंय. संदीप कदमना संपर्क साधायचा आहे. जे चार संघ अगोदर जिंकलेले आहेत आपल्या संघाच्या माध्यमातून त्यांचे कर्णधार ते संदीप कदम सरांसोबत संपर्क करतील याची नोंद घ्या. 6 षटकं संपल्यानंतर त्वरित तर गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिलं संघाचं तिसरं षटक घेऊन आलाय शैलेश. 30 मिनिटांमध्ये तुम्हाला 6 षटकं देखील टाकायचे आहेत. पंच विनंती ताकीद करा खेळाडूंना. केवणाळे विरुद्ध करंजे हा सामना मैदानाच्या आतमध्ये 5वा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. तब्बल 18 संघ पोलादपूर विभागामधून खेळायला पाहायला मिळालेत. हा चेंडू स्क्वेअर कट केलाय सागरच्या बॅटमधून. चेंडू जाईल डिक्लेअर झोन मध्ये. एक धाव इथं मात्र पाहायला मिळते. सागरची फलंदाजीचं सातत्य पाहिलं गेलं तर सातत्याने अशी फलंदाजी करतो. एका दुसरा मोठा फटका त्याच्या बॅटमधून जरूर पाहायला मिळतो. संयमी फलंदाजी जरूर करत आलाय. लूज चेंडूवरती भिरकावून देत असतो सागर. मोठे फटके खेळण्यामध्ये माहिर देखील आहे. हा चेंडू इथं मात्र बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क नाही. पंचांकडे अपील केलं जाते परंतु पंच अपील फेटाळून लावतायत. डॉट बॉल येतोय तर सागरकडून अपेक्षा असतील की मोठी धावसंख्या संघासाठी उभारावी लागेल. कारण सायनाथ नगरमध्ये खेळत असताना चांगली संयमी फलंदाजी करत असता इथे मात्र तुम्हाला चारी साईडला खेळण्याची संधी जरूर लाभलेली आहे. हे मात्र दाखवून देतोय सागर परंतु चेंडू बॅट चिकट घेऊन चेंडू ट्रॅव्हल होतोय पण चेंडू जातोय तो डिक्लेअर झोन मध्ये. एकच धाव आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळते. धावफलक एकने पुढे सरसावले जाईल. धावफलक 18 धावांवरती जाऊन पोहोचतोय. सिद्धेश शेट यांच्या माध्यमातून आपण ही नगरसेवक चषकाची स्पर्धा पाहतोय. 2020 मधलं पहिलं आयोजन पोलादपूर नगरीमध्ये पोलादपूर तालुक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. हा चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये जरूर आलाय. सागर पवारच्या बॅटमधून आलेला फटका परंतु दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला जातोय का. आणि हो इथं मात्र 2 धावांचा प्रयत्न करत असताना फलंदाज बाद होतोय. गडी क्रमांक दुसरा इथं मात्र बाद झालाय तो अविनाश. प्रदीप मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय तर 2 फलंदाज धावाच्या रूपामध्ये बाद झाले. ते इथं मात्र पॉइंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल नंतर घेतलेली एक धाव धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. 20 धावा धावफलकावरती. तिसरं षटक चालू आहे. आक्रमक व्हावं लागेल दोन्ही फलंदाजांमधून एकाला. आता मात्र प्रदीप पहिला चेंडू फेस करेल. शैलेश याचा जे संघ विजय झाले सूचना आली आहे की जे संघ विजय झाले त्यांनी संदीप कदम यांच्याशी संपर्क करायचा आहे. यानंतरची जी 2-3 षटकं संपल्यानंतर हा फटका येतोय लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये परंतु तर षटक इथे मात्र संपलं गेलंय. तिसरं धावफलकावरती धावा आहेत त्या 21 धावा. 21 लॉस ऑफ 2 विकेट आपल्याला पाहायला मिळत आहेत केवनाळे संघाच्या. सूरज बघा
तर गोलंदाजीच्या मार्कवर जावेद 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 आपल्याला स्टेजच्या मागे बोलवलंय. निखिल बोलवत आहेत, निखिल. तर गोलंदाजी मार्कवर विनोद पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होईल. त्याने दुसऱ्या षटकामध्ये आपल्या वैयक्तिक पहिल्या षटकात 6 धावा दिल्या गेल्या होत्या. हा चेंडू सुरेख टाकला गेलाय. तेवढाच समोरच्या क्षेत्रामध्ये चेंडू येईल, एक धाव घेतली जाते आणि एका धावेवरती समाधान मानावं लागेल प्रदीपला. प्रदीप आणि सागर दोन फलंदाज धावबाद झाल्यानंतर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. संघाच्या डावाला इथं मात्र आकार दिला जातोय. चौथं षटक चालू असताना धावफलकावरती आपल्याला 22 धावा पाहायला मिळत आहेत. सागर आता मात्र स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतोय. सागर पवार हा चेंडू सागरच्या बॅटमध्ये आलाय मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये, परंतु सागर इथं मात्र कोणती मोठी कामगिरी न करता एक चौकार खेळला गेलाय फक्त आणि धावबाद इथं मात्र धावबाद होतोय, झेलबाद होतोय. तर राजेश गाडगे चिकू हे देखील घाटकोपर विभागामधीलच आमचे खेळाडू आहेत. ते देखील त्यांनी त्यांच्या हातामध्ये हा झेल जातोय आणि 14 धावांवरती वैयक्तिक बाद होतोय सागर. तरी इथं मात्र तिसरा गडी बाद झालाय तो केवनाळे संघाचा. धावफलकावरती धाव स्थिरावलेली धावसंख्या 22 आपल्याला पाहायला मिळते. चौथं षटक चालू असताना 22 धावा बनवल्या गेल्या, त्यापैकी 14 धावा सागर पवारच्या आहेत. बाकी दोन फलंदाज आपण पाहिलं गेलं तर धावबाद झालेले आहेत. आता दाखल झालाय तो युवराज. हा चेंडू उसळी घेणारा चेंडू मात्र ऑन साइडच्या क्षेत्रात जाईल. तदनंतर घेतली एक धाव. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा यशस्वीरित्या इथं मात्र पूर्ण करतायत. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला जातोय आणि क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. 3 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. धावफलक पुढे सरसावला जाईल. आता मात्र 25 धावांवरती तब्बल चौथं षटक विनोदचं पाहायला मिळते. 25 धावा. येईल, बंद होईल आता. तर शेवटची काही मिनिटं शिल्लक आहेत. डीजे निखिल यांचे हात मात्र आपण पाहतोय डीजे वरती. शेवटची काही मिनिटं शिल्लक असताना पेपर सुटण्यासाठी 10वी 12वीचे पेपर आपल्याला पाहायला मिळत आहेत. हा चेंडू इथं खेळलाय लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये, झेलबादची संधी आणि इथं मात्र झेल सुटला जातोय. झेल सुटल्यानंतर 2 धावांमध्ये इथं मात्र परावर्तित होईल आणि धावफलकावरती 2 धावफलक सरसावले जाईल. प्रदीपला इथं मात्र जीवदान दिलं गेलंय. 27 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. या षटकात देखील विनोदने चांगली गोलंदाजी केली. आपल्या वैयक्तिक पहिल्या षटकामध्ये एक गडी बाद करत 6 धावा खर्च केल्या होत्या. शैलेशने मात्र 5 धावांचं षटक टाकलं गेलं. संदेशने देखील 10 धावा दिल्या गेल्या आपल्या पहिल्या षटकामध्ये.
आता मात्र विनोद पुन्हा वैयक्तिक दुसरं षटक टाकतोय. हा चेंडू अक्कोट टप्प्याचा होता. ऑन साइडला दिशा दिले, फिरकावलाय. एक धाव तर घेतली जाईल आणि एका धावेवरती समाधान मानावं लागेल. एक धाव धावफलकावरती लगावली जाते. धावफलक पुढे सरसवला जाईल. 28 धावा तब्बल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. चौथं षटक असताना या षटकामधील आतापर्यंत पाहिलं गेलं तर 7 धावा खर्च केल्यात. एकच गडी बाद करण्यामध्ये यश इथं मात्र दिलं गेलंय. विनोदने आपल्या या 2 षटकामध्ये 2 गडी बाद जरूर केले. तर शेवटचा चेंडू असेल या षटकामधील. हा चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये जरूर आलाय. लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये चेंडू जाईल. त्यानंतर घेतल्या जात आहेत 2 धावा. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला जातोय का, परंतु चांगला थ्रो इथं पाहायला मिळतोय. 2 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. षटक इथं मात्र संपलंय. ते चौथं. 4 षटकाच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावा पाहायला मिळत आहेत. त्या 30 धावा. या षटकामध्ये देखील 9 धावा खर्च केल्या. 2 ओव्हरचा स्पेल इथं मात्र संपवतोय विनोद आणि 15 धावा देत 2 गडी बाद करतोय. तमाम क्रीडा रसिकांचं हार्दिक असं स्वागत असेल. सर्व प्रेक्षकांचं, मान्यवरांचं या क्रीडा नगरीमध्ये हार्दिक असं स्वागत असेल. नगरसेवक चषक 2020 ची स्पर्धा आपण पाहतोय. युवा सेना व सिद्धेश शेठ पुरस्कृत ही स्पर्धा गेली 4 दिवस यशस्वीरित्या पार पडण्यात यश मात्र आलेलं आहे. संदीप कदम आणि त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार तसेच सिद्धेश शेठ यांचा संपूर्ण मित्रपरिवार. हा चेंडू बराच उसळी घेणारा, परंतु पंच वाईड बॉल घोषित करतायत आणि अवंतर धावसंख्या दंडित केलं जाते गोलंदाजाला. अवंतर धावसंख्येत भर पडली जाईल. एक धाव धावफलकावरती पाहायला मिळते. गोलंदाजीवर मार्कवर पुन्हा एकदा शैलेश येते वैयक्तिक दुसरं षटक टाकण्यासाठी मैदानात दाखल झाले. तर शैलेश हा चेंडू आता मात्र सुरेख वळवला जातोय. चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क इथं मात्र पाहायला मिळत नाही. डॉट बॉल पाहायला मिळतोय. आता मैदानाच्या आतमध्ये आपण 2 फलंदाज पाहतोय. प्रदीप आणि युवराज. 3 गडी बाद झाल्यानंतर केवनाळे संघाच्या धावफलकावरती धावा आहेत त्या 31. हा चेंडू बॉन्ड साइडला खेळलाय. एक धाव तर घेतली जाईल. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होतोय. चिकू इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण करत असताना 2 धावा धावफलकावरती. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट आहे. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये करतायत. तिहेरी धाव देखील या इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळते. तर 3 दुहेरी धावा या दोघांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. प्रदीप आणि युवराजच्या माध्यमातून. हा चेंडू कव्हरच्या क्षेत्रामध्ये जाईल, परंतु एक धाव रोखू शकत नाही. एका धावेवरती धावफलकामध्ये वाढ होईल. धावफलक पुढे सरसावला जाईल. 34 धावा आपल्याला पाहायला मिळत आहे धावफलकावरती. केवनाळे विरुद्ध करंजे असा हा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. 5वा सामना आजच्या दिवसामधील. तर यानंतर जे संघ विजयी झाले तर 6 षटकं संपायच्या अगोदर संदीप सरांशी संपर्क करायचा विनंती असेल चारही संघांच्या कर्णधारांना. हा चेंडू उसळी घेणार होता, परंतु पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू जाईल तो डिक्लेअर झोन मध्ये. एक धाव कोष्टांकित क्षेत्रामध्ये चेंडू गेल्यानंतर एक धाव धावफलकावरती जोडली जाते. 35 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. युवराज आतापर्यंत कोणताही मोठा फटका खेळले नाहीत, परंतु 9 धावा त्यांनी बनवल्या गेल्यात. प्रदीप 5 धावांवरती खेळत आहेत. सागर आणि विशाल, अविनाश हे 3 गडी बाद झाल्यानंतर केवनाळे संघाची परिस्थिती आपण पाहतोय. षटक मात्र चालू आहे ते 5वं शैलेश यांचं. हा चेंडू देखील उसळी घेणारा होता. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु बॅटची कड घेतली आणि स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये झेल पकडला जातोय.
तर धन्यवाद डीजे. तर इथे मात्र प्रदीप आऊट झाल्यानंतर सनील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. शैलेशने चांगली गोलंदाजी शैलेशने चांगली गोलंदाजी केली. आपल्या पहिल्या वैयक्तिक षटकामध्ये एक गडी देखील बाद केला होता आणि 5 धावा खर्च केल्या होत्या. दुसरं षटक देखील तो चांगल्यापणे हाताळतोय आणि 5 धावा देत एक गडी बाद करतोय. म्हणजे पहिल्या षटकामध्ये जी कामगिरी करता आली होती या गोलंदाजाला शैलेशला, तीच कामगिरी तो करतोय पुन्हा एकदा वैयक्तिक दुसऱ्या षटकामध्ये. शेवटचा चेंडू असेल या षटकामधील 5वं षटक प्रगतीपथावर आपल्याला पाहायला मिळतंय. तर फलंदाज सनील आणि युवराज मैदानाच्या आतमध्ये शेवटचे काही चेंडू खेळून काढतील. हा चेंडू समोरच्या क्षेत्रामध्ये येईल तर नंतर घेतल्या जात आहेत. एक धाव गचरा क्षेत्ररक्षण, दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होतोय आणि 2 धावा तब्बल धावफलकावरती जोडल्या जात आहेत. दोन्ही धावसंख्येत भर पडली जाईल. 37 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक इथं मात्र संपलं गेलंय. ते 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा पाहतोय त्या 37 धावा. चार गडी बाद झाले ते केवनाळे संघाचे. सागर पवार कडून अपेक्षा जरूर होत्या मोठे धावसंख्या उभारण्याची, परंतु 14 धावा बनवू शकले आणि एकच चौकार त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन आलाय तो सौरभ. 37 धावा आहेत. 37. या स्पर्धेमध्ये मालिकावीर आपण पाहिलं तर 3,501 रुपये उत्कृष्ट फलंदाज, 2001 रुपये उत्कृष्ट गोलंदाज, 2001 व उत्कृष्ट क्षेत्ररक्षक 2001 रुपये असं कॅश प्राइज देखील आहे. एक मोठी स्पर्धा पोलादपूर नगरीमध्ये गेली 4 दिवस रंगते. उद्याचा अंतिम आणि शेवटचा दिवस असेल या स्पर्धेचा. उद्या 2 प्रेक्षणीय सामने, महाड आणि पोलादपूर हा देखील एक प्रेक्षणीय सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे उद्याच्या दिवसात. हा चेंडू फ्लॅग केला. एक ऑन साइडच्या क्षेत्रामध्ये चेंडू जाईल. एक धाव घेतली जाते. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण करतायत 2 फलंदाज. शेवटचं आणि अंतिम षटक आपल्याला पाहायला मिळतोय. 39 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. शेवटचे 5 चेंडू शिल्लक. सौरभ इथं मात्र गोलंदाजीसाठी 5 चेंडू पुढचे घेऊन येईल. हा चेंडू बॅट चिकट घेतली आहे. फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू जाईल डिक्लेअर झोन मध्ये आणि 1 धाव धावफलकावरती. 40 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत. मोठे फटके 51 धाव देखील जर उभा केल्या 6 षटकामध्ये तरी जिंकण्याची इथं मात्र आशा निर्माण होऊ शकते केवनाळे संघाची. परंतु धावा आहेत त्या 40 धावा. 2 मोठे फटके तुम्हाला खेळावे लागतील. एक षटकार एक चौकार जरी आला तरी 50 धावापर्यंत तुम्ही जाऊ शकता. हे मात्र करावं लागेल फलंदाजांना. हा चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये आलाय. कव्हरच्या क्षेत्रामध्ये चेंडू टोलवला जातोय आणि तेच मात्र पाहिलं गेलंय. 1 बाउंस चौकार येतोय. धन्यवाद डीजे. तर चौकार आलाय. धावफलकावरती 4 ने भर पडली जाते. 44 धावा. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. अजून एखादा मोठा फटका सामन्याचं गणित मात्र पालटू शकतो आणि धावाला आकार मात्र दिला गेला जाईल. हा चेंडू कमबॅक केला जाते. गोलंदाजाकडून आखूट टप्प्याचा चेंडू होता, परंतु यष्टीरक्षकाचा घेणारा वेद आणि डॉट बॉल सांगून जातोय. धावफलकावरती आतापर्यंत धावा 44 पाहतोय. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. 50 धावांपर्यंत तुम्हाला पोहोचावं लागेल. 50 धावांचं टार्गेट तुम्हाला सेट करून ठेवावं लागेल ते करंजे संघासमोर. करंजे विरुद्ध केवनाळे असा हा सामना आपण पाहतोय. हा चेंडू इथं मात्र डॉट बॉल पंच घोषित करतायत. डॉट बॉल येतोय. शेवटचा चेंडू असेल अंतिम आणि शेवटचा चेंडू. या इनिंग मधील शेवटचं षटक सौरभचं पाहायला मिळतंय. आतापर्यंत 7 धावा खर्च केल्यात आणि 2
डॉट बॉल टाकले गेलेत. एक चौकार खेचल्यानंतर 2 लगातारचे डॉट बॉल टाकतोय सौरभ. कमबॅक करतोय. शेवटचा आणि अंतिम चेंडू सनील स्ट्राइक एंड वरती. हा चेंडू स्लोवर वन पद्धतीचा होता परंतु पुढून मारण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये. मिस फिल्डिंग पाहायला मिळते. या 4 धावा तुम्हाला संघाचा पराभव टाळतील का हे देखील पाहणं गरजेचं असेल. आणि 4ने धाव संख्येत भर पडली जाईल. 48 धावा धाव फलकावरती. पुन्हा एकदा 49 धावा बनवायच्यात. या इनिंग मध्ये 6 षटकं संपली गेलीत तर 4 कॅप्टन कर्णधार त्वरित संपर्क साधा. जे संघ विजय झालेत कर्णधार संदीप कदम सरांची आपण संपर्क साधायचा आहे. 6 षटकं इथे मात्र संपली गेलीत. केवनाळी संघाची आणि धाव फलकावरती 48 धावा 49 धावांचं आव्हान असेल. 36 चेंडू 49 धावा. तर मी मात्र थांबतोय. तुम्ही कुठे जाऊ नका. पाहत राहा ऐकत राहा. सिद्धेश शेठ पुरस्कृत नगरसेवक चषक 2020. तर हे पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी तुम्हाला घेऊन जातोय पनवेल नगरीमधील टेनिस क्रिकेट विश्वातील आमचे गुरुवर्य. त्यांच्या माध्यमातून आज आणि उद्या पोलादपूर वासियांना मंत्रमुग्ध करतील आपल्या वाणीतून आकड्यांचे जादूगर जयेश भोसले सर. धन्यवाद. हेलो 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 माइक चेक चेक चेक. थोडा थोडा अजून बस झाला मग. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. पुन्हा एकदा फाटतोय थोडा क्लिअर कर. पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करेल सर्व क्रिकेट रसिकांचं. युवा सेना व श्री सिद्धेजी सेठ साहेब यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलेली नगरसेवक चषकामध्ये आपण पाहतोय अनुभवतोय या स्पर्धेला. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून मांडेवरांचं हार्दिक असं स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय जिथे मॅच रंगतीये. एका बाजूला आहे ती 49 रनचं टार्गेट ठेवण्यात आलंय. 8.16चं रिक्वायर्ड रन रेट आहे. या मॅच मध्ये तुम्हाला जिंकण्यासाठी बनावा लागतील ते 49 धावा. अर्थात एका बाजूला आहे तो बॅटिंग करत असताना प्रथम बनवले धावा केवनाळे या संघाने 48-49 धावांचं लक्ष इथे ठेवण्यात आलंय. जीवन आहे खरी कसोटी मागे वळून पाहू नका. जीवन आहे खरी कसोटी मागे वळून पाहू नका. येईल तारावया कोणी वाट कोणाची पाहू नका. येईल तारावया कोणी वाट कोणाची पाहू नका. हे जग जिंकायचं आहे सारं. जिंकल्याशिवाय थांबू नका. जिंकल्याशिवाय थांबू नका. या उक्तीप्रमाणे जाऊया मैदानाच्या आतमध्ये. या मॅचच्या दरम्यान तुम्हाला 49 धावांचा पाठलाग करायचा आहे. 8.16चा आस्किंग रन रेट आहे. 8.16च्या रन रेटने इथे धावा बनवायच्या आहेत. आणि या धावा रोखायच्या कशा, कुरघुड्या कशा करायच्या, या साऱ्या गोष्टी तितक्याशा महत्वाच्या ठरतील. परंतु मित्रांनो, एक चांगली व्यक्ती घडते कशी, एक चांगली व्यक्ती अनेकांना बांधून ठेवते कशी, आणि याचं ज्वलंत उदाहरण जर का आज आपण पाहिलं तर मी इथे येण्याआधी या स्पर्धेकडे सातत्याने आस लावून बसलो होतो. या स्पर्धेमध्ये मला संधी कधी मिळणार आणि मी कधी इथे उपस्थित होईन अशी ही स्पर्धा. आणि गेले 2 दिवसामध्ये मी सिद्धेजींना पाहिलं होतं की सीमारेषेच्या अगदी जवळ एका टेंट मध्ये ते बसले होते. चेंडू स्वतःहून आणून दिला आणि आज कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये देखील आहेत. वागणे निखळ, चालणे निखळ, अवघेची कार्य निखळ, तुमचे कार्य अगदी निखळ असे आमचे सिद्धेजी संजय सेठ साहेब यांचं कौतुक आपण करावं तितकंच कमी ठरेल या स्पर्धेच्या माध्यमातून. ते आहेत कॅमेरामनच्या भूमिकेमध्ये. त्यांना तुम्ही स्क्वेअर लेगच्या पॉइंटच्या कॅमेऱ्याच्या ठिकाणी पाहू इच्छिता जिथे कॅमेरामनच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात. आदर्श व्यक्ती आज आमच्यासोबत जुळले आहेत आणि माझं भाग्य आहे की त्यांच्या या आयोजनामध्ये मी देखील उपस्थित झालोय. चला मैदानामध्ये मी विनंती करेन क्षेत्ररक्षणाची सजावट लवकरात लवकर आपण करावी. आघाडीची जोडी मैदानामध्ये दाखल होतीये. 49 रनचं टार्गेट इथे सेट करण्यात आलं. 49 धावांचा पाठलाग करायचा आहे. आजचा दिवस 7 मार्च 1987 साली ना क्रिकेटमध्ये एक विक्रम घडला. विक्रमादित्य होता सुनील मनोहर गावस्कर. 110 वर्षानंतर मित्रांनो, 110 वर्ष लागली क्रिकेटमध्ये 10,000 धावा यायला.
आणि आजचाच तो दिवस जिथे मात्र 63 धावा अहमदाबादच्या कसोटीमध्ये अगेन्स्ट पाकिस्तानच्या संघाच्या विरोधात खेळत असताना सुनील मनोहर गावस्करांच्या बॅटमधून आल्या 63 धावा आणि तदनंतर क्रिकेटमध्ये 10,000 धावा बनवणारा पहिला खेळाडू सुनील मनोहर गावस्कर ठरले. ते देखील कोकणाचे मराठी व्यक्ती. आज आम्हाला अभिमान या गोष्टीचा आणि या व्यक्तीचा असायला हवा. मैदानाच्या आतमध्ये वळूया. 49 रनचं टार्गेट ठेवण्यात आलंय. आमच्यासोबत जुळलेत आमचे कॅमेरामन सुमित जाधव असतील, जगदीश पाटील असतील. सध्याच्या घडीला कॅमेरामनच्या भूमिकेमध्ये एक नवीन व्यक्ती आमच्यासोबत आहेत, अर्थात सिद्धेजी संजय सेठ साहेब. आणि तदनंतर आमचे अपडेटर अंकित पाटील, जे फॉर्च्यून इव्हेंटला एक चांगलं कामकाज करतात. माझ्यासोबत गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये प्रशांत आहेत, त्यांचंही कौतुक करेन. आमचे दोन्ही ऑफिशियल्स सज्ज झालेत, संदीप माने आणि सुशांत जाधव, यांचंही आपण स्वागत करूया. आणि आमचे डीजे मास्टर देखील सज्ज होत आहेत, निखिल कापडेकर, त्यांचंही आपण कौतुक करूया. मैदानाच्या आतमध्ये वळूया, जिथे मॅचला इथे सुरुवात होते. पहिलं षटक घेऊन गोलंदाज सलील याच्या हातामध्ये चेंडू सोपवण्यात आलाय. सलील एक सरळ आणि सुधळ पांड्याचा हा गोलंदाज आपल्या गोलंदाजी मार्कवरती दाखल होतोय. 49 धावा एक कमी लक्ष आहे. जिथे क्रिकेटमध्ये अशक्य असं काही नाही आपण म्हणतो, जिथे कोणतंही लक्ष सुरक्षित नाही असं देखील आपण म्हणतो, परंतु ही मॅच कितपत इम्पॉर्टंट आहे. क्षेत्ररक्षणाची सजावट, पॉइंट, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ, मिड ऑन साइडला शॉर्ट स्क्वेअर लेग, शॉर्ट फाईन लेग तैनात करण्यात आलाय. एक क्षेत्ररक्षक सिली मिड ऑफ जो अगदी फलंदाजाच्या जवळ पाहायला मिळतोय. मॅचला इथून सुरुवात. शैलेश साठी हा चेंडू जिथे उजव्या यष्टीच्या अगदी बाहेरील पाहायला मिळाला. सलील याचा आघाडीला आले शैलेश आणि राजेश, ही जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. एक क्षेत्ररक्षक पेट्रोलिंग करतोय मिड विकेटला, जो सीमारेषेच्या अगदी नजीक आहे. एक क्षेत्ररक्षक काऊ कॉर्नर मध्ये तैनात करण्यात आलाय. गोलंदाज सज्ज. हा फटका ऑन साइडला खेळलेत. मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक डीप मधून येईल. तद्वर अजित करण्यात आले, त्यावर केवळ एकेरी धाव. एक आकडा क्रिकेटमध्ये फार महत्वाचा ठरला. जिथे आपण पाहिलं तर 1 फेब्रुवारी 1981 साली क्रिकेटमध्ये अंडरआर्म पद्धतीचा चेंडू केवळ एकदा हाताळला गेला. जिथे मात्र आपण पाहिलं तर चॅपल बंधू यान चॅपल आणि ग्रेग चॅपल या गोलंदाजाने तो चेंडू हाताळला होता. तसा प्रयत्न पुन्हा एकदा झाला, परंतु रेड कार्ड ग्लेन मॅग्राथला दाखवण्यात आलं होतं बिली बावडनच्या माध्यमातून. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सलील पुन्हा सज्ज होईल. एक धाव फलकावरती आहे. पाठलाग करायचा 49 धावसंख्येचा. राजेश साडी हा चेंडू फटका वाजलाय. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, परंतु हा झेल इथे ड्रॉप. कॅच इथे सुटलाय. मिळते एकेरी धाव. जीवदान प्राप्त होते ते राजेशला. अनेक वेळेला अशा रीतीचे झेल पकडायला हवेत, अशा रीतीचे प्रयत्न तुम्हाला करायला हवेत. ज्या पद्धतीने इथे हा झेल इथे ड्रॉप केला आहे. अविनाश फार वेगाने चेंडूवरती गेला, परंतु त्याने चेंडूला गॅदर करू शकला नव्हता. चेंडूवरची नजर चुकली मी म्हणेन. अविनाशची झेल इथे सुटलाय. राजेशचा राजाला इथे मिळतंय जीवदान. हा चेंडू उजव्या यष्टीवरती होता, जिथे ते तो मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न एक्स्ट्रा कव्हरला. धाव इथे येत नाहीये. चेंडू येतोय निर्धाव. पहिले षटक प्रगतीपथावरती आहे. सलील उशीर आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी चालू असलेली मॅच. एका बाजूला लंगोटी मित्रमंडळ करंजे आणि एका बाजूला आहे तो केवनाळे. या दोन संघांदरम्यानची लढत. 49चं टार्गेट. इथे मात्र चिप करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. पहिली मोठी गळी इथे मासळी जायला अडकते. शैलेश बॅक टू द पॅव्हेलियन. थँक्यू निलेश. या कवितेची सांगडणा कुठेही क्रिकेटमध्ये जुळत नाही, परंतु जर का जुळवायची झाली
तर मी तर म्हणेन संकटे बुलाती है मगर जाने का नाही. इथे संकट आली आहेत परंतु त्याला तारणहार तुम्ही ठरायला हवं. पहिलं संकट आलं शैलेशच्या रूपाने जो बाद झालाय. फटका चांगला आहे. स्टँड अँड डिस्पॅच. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. थँक्यू. थँक्यू. षटकार आला. 6 धावसंख्येच्या मदतीने ज्या पद्धतीने रजनीकांतच्या या जावयाचं गीत तुम्ही ऐकलं ना, मारी या सिनेमामधील तशा पद्धतीची एंट्री इथे दाखवली राजाने. कॅच सुटल्यानंतर टोकलाय षटकार. ऑन साइडला आलाय षटकार. 6 धावसंख्येच्या मदतीने संघाची धावसंख्या आहे 8. 8 धावा धावफलकावर. पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात आलाय. जो आस्किंग रन रेट होता 8.16 चा तो इथे गाठलाय मी म्हणेन. पहिल्या षटकाच्या अंती आल्यात त्या 8 धावा. एक गडी बाद झालाय. जिथे येणारे अजूनही 30 चेंडूचा खेळ शेष आहे. अजूनही तुम्हाला बनवायचे ते 41 धावा. 30 बॉल्स अँड 41 रिक्वायर्ड बाय विन या मॅचच्या दरम्यान. कापडे खुर्द आणि सडवली संघाचा कर्णधार नाणेफेकीसाठी या नेक्स्ट मॅच लगेचच आपण खेळवतोय. टॉस केला जाईल आमच्या समालोचन कक्षाच्या अगदी समोर. संदीपजी कदम एक चांगलं कामकाज करतायत. इज अ लेजंड क्रिकेटर ऑफ मुंबई. आडव्या बॅटने इथे केला स्लॉक स्वीप. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. कोणती चुकी करत नाही आहे. गडी क्रमांक दुसरा. खेळाडू क्रमांक दुसरा. इथे बाद होतोय संदेश. आपण मुंबई गोवा हायवेच्या अगदी नजदीक आहे. तर मी जाता जाता हेच म्हणेन की एखादा वाट सरू ज्यावेळी हायवेच्या बाजूला उभा असतो, काही चुकी नसताना एखादा वाहन चालक येऊन त्याला ठोकतो ना, तसं काहीतरी मैदानामध्ये घडलं. अगदी मारलेला फटका हवेमध्ये होता परंतु क्षेत्ररक्षक असा जिथे टिपला नेमला मी म्हणेन. अगदी त्याच्या हातामध्ये लिलया जेल गेला. काही चुकी नव्हती या फटक्यामध्ये. चांगला फटका होता. स्लॉक स्वीप केला होता. लोअर फुलटोज होता. हवेमध्ये होता परंतु तिथे क्षेत्ररक्षक तिथे टिपला गेला आणि झेल इथे टिपला गेला. दुसरा खेळाडू जो तंबूच्या आतऱ्याला परततोय. सौरभ आणि सौरभ ही जोडी मैदानामध्ये आहे. सौरभ गाडगे. इथे नो चेंडू आहे. त्याला खेळ नेक्सा कव्हरला. चेंडू मात्र सरळ ट्रॅव्हल होईल कव्हरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. तद्वर अर्जित करण्यात आल्या त्या धावा 2. पंच इथे घोषित करतायत चक नो बॉल. चक आहे. 3 धावांची पेनल्टी. धावून आल्या 2. अशा येतील 5. धावसंख्या वधारेल. धावफलकावरती धावा आहेत त्या 13. घर फिरलं ना मित्रांनो की घराचे वासेही फिरतात. असं काहीतरी घडतंय मैदानामध्ये. पहा जिथे चांगलं सुरळीत सर्व काही चालू होतं परंतु एक चुकी इथे किती संघर्षमय ठरू शकते. मी कौतुक करेन आयोजकांचं. मग आमचा पोलादपूर 11 असेल, युवा सेनेचे सर्व पदाधिकारी असतील, श्री सिद्धेश सेठ साहेब असतील आणि विशेषतः संदीपजी कदम यांचं कौतुक करेन. कारण या स्पर्धेच्या माध्यमातून मी आल्यापासून सकाळपासून पाहतोय की गोलंदाजांवरती येणारी ही बंदी ही फार महत्वाची आहे. एखादा आज पहा कोरोना हा व्हायरल आलाय. हा कोरोना व्हायरल हे नाव कसं आहे ना हे कोणाला ठाऊक नाही आहे. कोरोना हे नाव कोणी दिलं हेही ठाऊक नाही आहे. उद्भवला कशाने अजूनही तेही ठाऊक नाही आहे. अर्थात ही क्रिकेटला लागलेला एक रोग आहे. जी फेकी गोलंदाजी ती बंद व्हायला हवी. त्याच्यावरती उपचार यायला हवेत आणि ते उपचार इथे यायला पाहिजेत. या अंतर अनुषंगाने आपण इथे नियमावली बनवली आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होतोय. षटक क्रमांक 2.
दुसरा गोलंदाज अर्थात प्रदीप. या स्पर्धेमध्ये मला वाटतं एक अशी मॅच झाली जिथे 10 गोलंदाजाने गोलंदाजी केली होती. माळुंगे संघ होता. दुःखास्पद गोष्ट आहे, 10 गोलंदाजांनी गोलंदाजी करणं. विश्वचषक क्रिकेटमध्ये, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये झालंय 2004 साली. भारतीय संघाच्या प्रत्येक गोलंदाजाने अगेन्स्ट वेस्ट इंडिजच्या गोलंदाजी विरुद्ध गोलंदाजी केली होती, महेंद्रसिंग धोनी इन्क्लूड. लोअर फुलटोज आहे. पुन्हा एकदा नो चेंडू आहे. ऑन साइडला खेळलेत. एक धाव येते, नो चेंडू आणि त्यावरती येणारी ही एकेरी धाव. धावफलक वधारते. धावफलकावरती धावा येत आहेत त्या 2, नो +1 अशा धावा येतील. पंचांचा निर्णय हा अंतिम राहणार, याकडे मी तुमचं लक्ष पुन्हा एकदा वेधतोय. पंच फार महत्वाचा दुवा ठरतात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये. सायमन टॉफल अशा पद्धतीचे पंच होऊन गेले, यांनी मात्र अनेक वेळेला असे निर्णय देखील दिले. त्यावेळी DRS नुकताच लागू झाला होता, ज्यावेळी त्यांचं कार्यकाळ संपुष्टात आलं. एक चांगले पंच म्हणून त्यांच्याकडे आपण पाहायचो. येस, नो चेंडू आहे. प्रीहिट देखील मिळेल. या चेंडूवरती धावसंख्या धावफलकावरती आहे ती 49 धावांचा पाठलाग करत असताना 15 रन स्कोर कार्ड वरती आहेत. फ्रीहिटचा बॉल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय राईट मोर द विकेटने. हा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप होता. गोलंदाजाला हा चेंडू आपण पाहतोय, फलंदाजाला कोणतेही संपर्क होत नाहीये बॅट वरती. इथे इन्व्हाइट केलं होतं उजव्या यष्टीच्या बाहेर, अगदी 7व्या ते 8व्या यष्टीवरती पिच केलेला हा चेंडू यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. बाहर जाने वाली लड़की और बाहर जाने वाली गेंदों को कभी छेड़ना नहीं चाहिए दोस्तों. खोलवर टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न ट्राय केलाय. समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक येतोय. मिळेल ती केवळ एकेरी धाव. एकेरी धाव संख्येच्या मदतीने संघाची धावसंख्या वधारतीये. 16 धावा धावफलकावरती आहे. 16 रन्स ऑन अ बोर्ड. 16 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक प्रगतीपथावरती आहे. दुसरं 49 धावांचा पाठलाग चालू आहे. दोन्ही शैलेश मैदानावरती आहेत. हा चेंडू फ्लाइट दिली होती, उजव्या यष्टीवरती होता. क्षेत्ररक्षक येतोय चेंडूवरती. तद्वर अर्जित करण्यात येते दुहेरी धाव. चुका आणि चुका मैदानावरती होत आहेत. काय घडलं मैदानाच्या आतमध्ये पहा. चित्याची चपळाई पाहायला मिळाली. अगदी झपाट्याने ज्या पद्धतीने ते धाव पूर्ण केली आहे, ज्या पद्धतीने आपण विचार केला, काऊ कॉर्नरला चेंडू ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षकाने गाफिलता दाखवली फेकी करण्यासाठी आणि त्याचा फायदा या दोन्ही खेळाडूंनी उचललाय. 18 धावा धावफलकावरती आहेत. 18 रन्स ऑन अ बोर्ड. हा चेंडू खोलवा टप्प्याचा पुन्हा एकदा हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न. वारंवार इथे मात्र आपण पाहतोय की खोलवा टप्प्याचे चेंडू हाताळले जातात. इथे मात्र प्रदीप याच्या गोलंदाजीच्या माध्यमातून मनगटाच्या साह्याने तो गोलंदाजी करतोय. काही अंशी आपण पाहिलं ना तर चायनामन गोलंदाजा पद्धतीची गोलंदाजी करतात, त्या पद्धतीची गोलंदाजी राहिली आहे. स्ट्राईक एंड वरती आहे शैलेश अर्थात राजा. हा फटका इथे चांगला आहे. ऑन साइडला क्षेत्ररक्षक चेंडू खाली, कोणती चुकी करत नाहीये. गुड कॅच ऑफ द क्वालिटी. खेळाडू क्रमांक 5 होतोय तो तिसरा धक्का. थँक्यू. खेळाडू बाद झाला तो मात्र इथे तिसरा धक्का बसतोय. 49 टार्गेट आहे. मापक धाव संख्येचा पाठलाग करायचा आहे. केवळ 36 चेंडू मध्ये 8च्या सरासरीने बनवायचे. 49 जावा. मन्या याचं हे गीत तोही कोकणातला, मूळचा रत्नागिरीचा. त्याच्यावरती गीत होय आपण सिनेमा देखील पाहिला होता, परंतु मैदानामध्ये मन्या नव्हे तर प्रदीप आला आणि त्याने गडी बाद केला. नवीन फलंदाज योगेश येतोय मैदानामध्ये. योगेश मैदानामध्ये नवीन फलंदाज दाखल झालाय. योगेश मैदानामध्ये पाहावयास मिळतोय. धावा धाव फलकावरती आहेत त्या केवळ
18 रन्स ऑन अ बोर्ड. 18 धावा धावफलकावरती आहेत. जास्तीत जास्त इथून मोठे फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केला जातोय. आता मात्र योगेश आणि असणाऱ्या मैदानामध्ये तो सौरभ. सलीम आलाय गोलंदाजी मार्क वरती. तिसऱ्या षटक हाताळण्यासाठी त्याला प्राचार्य करण्यात आलंय. अखूट टप्प्याचा चेंडू. इथे मात्र काय घडलं जात आहे, गोलंदाजाला दंडित. उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर चेंडू त्याने पिच केला होता. फील्ड रिस्ट्रिक्शन्स आणि म्हणून की काय इथे गोलंदाजाला दंडित करण्यात येत आहे. दादानं विनोदाची बाब तुम्हाला माहितीसाठी सांगू. गोलंदाजाला दंडित करण्यात येते ना, इथे कारण आहे साईड सांगत नाहीये आपण. 4 आणि 5 यस फील्ड रिस्ट्रिक्शन. याआधी गोलंदाज होता ज्याला वाईट नो दिला होता, साईड सांगितली नव्हती, प्रदीप होता. आता इथे गोलंदाजाला दंडित करण्यात आल्या. फील्ड रिस्ट्रिक्शन आहेत. तुम्हाला प्रत्येक वेळेला आम्ही म्हणतो की जिथे फील्ड रिस्ट्रिक्शनचं पालन करायला हवं. धावा धावफलकावरती आहेत. या 2 ने वधारल्यात, 1 ने वधारली आहे. 19 धावा धावफलकावरती आहेत. 19 रन्स ऑन अ बोर्ड. 19 फेब्रुवारी 1630 राजे शिवछत्रपतींचा जन्मदिवस. 19 धावा धावफलकावरती आहेत. अखूट टप्प्याचा चेंडू आहे. फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. फ्री हिट आहे या चेंडूवरती. धावा इथे गोळा केल्या जातील का? पाणी घेऊन जा मैदानामध्ये. दादा पाणी घेऊन जा मैदानामध्ये. थोडं लवकर पाणी घेऊन जा. गर्दी करू नका. त्याच्या जवळ सर्वांनी उभे राहू नका. फ्रीटचा चेंडू होता. काही अंशी आपण पाहतो की जिथे क्षेत्ररक्षकांना ही गोष्ट लगेचच कळून येत नाही. जिथे आपण पाहतो की या आधीचा चेंडू नो होता आणि इच अँड एव्हरी नो बॉल. प्रत्येक क्रिकेटमध्ये आपण पाहतो की अनलिगल डिलिव्हरी ज्यावेळी नो असेल त्यावेळी फ्री हिट हा दिला जातो. 2007 पासून क्रिकेटमध्ये हे फेरबदल आले. साऊथ आफ्रिका क्रिकेटने T20 क्रिकेट आणलं. ललित मोदींनी IPL आणली आणि आज IPL वरती ही सावट आलंय ते कोरोनाचं. IPL मध्ये जमावबंदी भारत सरकार घालतंय की काय. यस तिसऱ्या पंचांची मागणी. थर्ड अंपायर आमचे तिसरे पंच गणेश साहेबांना मी विनंती करेन. गणेश बाविस्कर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये. तिसऱ्या पंचांची मागणी इथे करण्यात आली आहे. पहिली मॅच मुंबई आणि चेन्नई होणार. IPLचं 13वं पर्व. परंतु मैदानामध्ये चालू असलेला नगरसेवक चषक हा तितकासा महत्वाचा आहे. कोणता निर्णय येईल. तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली आहे. थर्ड अंपायर इथे कॉल करण्यात आलाय. आमचे कॅमेरामन एक चांगलं कार्य करतायत. आज आपण पाहिलं ना तर या स्पर्धेच्या माध्यमातून सुमित जाधव असतील, जगदीश पाटील असतील, एक चांगलं कामकाज त्यांच्या माध्यमातून करण्यात येत आहे. पंचांचा निर्णय येणं शेष. हायकमांडकडे हा निर्णय पोहोचवण्यात आलाय. हायकोर्टात निर्णय आहे. अपील करण्यात आली आहे. अपील आपण 2 ठिकाणी करू शकतो, क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती आणि कोर्टामध्ये. इथे मात्र आपण पाहतो इथे पंचांकडे दाद मागण्यात आली आहे. निर्णय येणं शेष आहे अजून. खेळाडूला बाद दिलं जाईल का? कोणता निर्णय येईल? काय घडेल या चेंडूवरती? कोणाचं पारडं जड होईल? कोणाला विजय संपादन मिळेल आणि कोणाला पराभूतीच्या छायाखाली जावं लागेल? आपण पाहतोय नगरसेवक चषक एक दर्जेदार आणि देखणं आयोजन असणारी ही स्पर्धा. अनेक महाराष्ट्रभरून व्ह्यूअर्स देखील या स्पर्धेच्या माध्यमातून जॉईंट्स होत आहेत. अनेक प्रेक्षक वर्ग आमच्या सोबत जोडले आहेत. त्यांचंही हार्दिक स्वागत आपण करूया.
निर्णय येणं शेष आहे अजूनही. डिसिजन पेंडिंग. आपण पाहतोय आघाडीला आले होते शैलेश आणि राजेश. जास्त मोठी भागीदारी. खेळाडू आउट आहे. पंचांचा निर्णय आलाय. खेळाडू आउट आहे. इथे बाद दिला गेला रनआउटच्या स्वरूपामध्ये. तिसऱ्या पंचांचं कौतुक करूया. गणेशजी भाविस्कर यांच्या माध्यमातून खेळाडूला इथे दिला गेलाय बाद. 20 लॉस ऑफ 4 विकेट. 4th विकेट डाऊन. चौथा खेळाडू इथे तंबूच्या आसऱ्याला परतलाय. चौथा मोहरा इथे टिपला गेलाय. भागीदारी रचायला हव्यात. एक चांगला संसार होण्यासाठी ना, एक चांगला संसार उभा करण्यासाठी तितकीशी चांगली पत्नीची आणि पतीची साथ हवी असते. एखादी जर का आपण संसाराचा गाडा म्हणतो, एखादी बाईक चालायला एका चाकाला दुसऱ्या चाकाची साथ हवी असते. जर का मॅच इथे जिंकायची आहे ना, तर तुमच्या भागीदाऱ्याही तशा चांगल्या व्हायला हव्यात. धाव फलकावरती आहेत 21. 21 रन्स ऑन अ बोर्ड. 20 धावा आहेत. माफ करा, एक धाव कमी होईल ज्याच्यावरती खेळाडू रनआउट झालाय. अर्थात 20 रन असतील रोज स्कोर बोर्ड वरती. 49चं टार्गेट आहे. आता मात्र नवीन फलंदाज आलाय पुंडलिक मैदानामध्ये दाखल झालाय. विठेवरती तर उभा नाहीये, परंतु खेळपट्टीवरती उभा राहून या धावा कशा रीतीने गोळा करेल हे पाहणं तितकंच गरजेचं ठरणार आहे. धावफलकावरती धाव आहेत त्या 20 रन्स ऑन अ बोर्ड. 20 ऑक्टोबरचा दिवस 1979 आठवण होते ती मात्र वीरेंद्र सहवागची. या खेळाडूचा जन्मदिवस. गोलंदाज सज्ज होईल पुन्हा एकदा. सरळ बाटणे केले. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. कोणतीही चुकी करत नाहीये. खेळाडू क्रमांक या षटकामधील दुसरा बाद. थँक्यू. खेळाडू क्रमांक 5वा बाद झाला. अर्थात अर्धा संघ तंबूच्या आसऱ्याला परतलाय. जिथे मात्र 49 धावांचा पाठलाग करायचा होता. सुरुवात चांगली झाली होती. पहिल्या षटकामध्ये 8 धावा आल्या. तदनंतर आला होता एक मोठा फटका. तिथे मात्र आपण पाहिल्या जिथे नो चेंडू देखील आला होता. दुसऱ्या षटकामध्ये 10 धावा. अशा 18 धावा 2 षटकामध्ये आल्यानंतरही सध्याची स्थिती पाहिली तर 20 वरती गडी बाद झाले ते 5. हा चेंडू आडव्या पाटने खेळण्याचा प्रयत्न करतोय जयेश. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. हा क्रिकेटचा खेळच असा आहे मित्रांनो. क्रिकेटमध्ये आपण निश्चित म्हणतो की क्रिकेट सरडा आणि राजकारण. क्रिकेट सरडा आणि राजकारण कधी रंग बदलतील ना हे कोणीही सांगू शकत नाही. राजकारणाचे ही रंग अनेक वेळेला बदलताना आपण पाहतो. सरडाही रंग बदलतो आणि क्रिकेट तिथे होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होऊन जातं. पुढे सरसावलेत. इथे मात्र अखूट टप्प्याचा चेंडू होता. त्याला समोर खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. डॉट बॉल. धावसंख्या धावफलकावरती आहे 20. षटक संपुष्टात आलं. तिसरं या षटकामध्ये साहिलने खर्च केला की त्या केवळ 3 धावा 3 रन्स त्याने खर्च केल्या. एक चेंडूचा खेळ शेष आहे. माफी असावी. एका चेंडूचा खेळ शेष आहे. साहिल गोलंदाजी मार्क वरती आहे. प्रशांत आमच्यासोबत गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये जोडलेत. चुकाबूल होते. माणूस आहे. माणूसाकडूनच चुका जरूर होणार. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला आलाय. चेंडू मिड विकेटला. क्षेत्ररक्षक येतोय. कार्पेटच्या साह्याने केलेला हा फटका देऊन जातोय ती केवळ एकेरी धाव. एंड ऑफ दी 3rd ओव्हर. 3 षटकांचा खेळ संपुष्टात आल्यानंतर 49 धावांचा पाठलाग करत असताना धावफलकावरती धाव आहेत त्या 21. 7ची सरासरी इथे गाठली गेली. रिक्वायर्ड रन रेट जाऊन पोहोचल्या 9 वरती. विजयासाठी 18 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि 18 चेंडू मध्ये बनवायच्या आहेत त्या इथून 28 धावा.
डीजे कडे जाऊया, एक मधुर संगीत ऐकू. थँक्यू. थँक्यू. थँक्यू निखिल. जीत की खातिर ना बस जुनून चाहिए, जिसमें उबाल ऐसा खून चाहिए, ये आसमां भी आएगा जमी पे, बस इरादों में जीत की गुण चाहिए. 18 चेंडू आणि 28 धावा. फ्लाइट दिलाय, पहिला चेंडू इथे धाडलाय ऑन साइडला. चेंडू मात्र सरळ ट्रॅव्हल होतोय. छत्रपती शिवरायांच्या तलवारीसारखा चेंडूवरती प्रहार. थँक्यू. संजीवनी षटकार 27 धावा धावफलकावरती आहेत. इथून आपण पाहिलं तर 22 धाव संख्येची गरज. येणारे चेंडू असतील ते 17 गेंदे शेष, 22 रनों की जरूरत. पुन्हा फुल टॉस होता. इथे नाराज असेल पुंडलिक. काय घडलं जातं मैदानामध्ये? चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. बॅकअप चांगलं नाहीये. मैदानामध्ये काय घडतंय? चुका आणि चुका होत आहेत. ज्या खेळाडूने षटकार ठोकला त्याला इथे माघारी परतावं लागतंय. तंबूच्या आसऱ्याला परततोय पुंडलिक. बॅक टू द पॅव्हेलियन. थँक्यू. कुलाबा जिल्ह्यामध्ये ज्या ज्यावेळी समालोचन करतो, आता सध्याच्या घडीला मीही रायगडकर आहे, परंतु आम्ही निश्चित म्हणतो की गड आला ना त्यावेळी सिंह इथे गेला असं वाटायला लागलंय. षटकार त्याने ठोकला होता परंतु तंबूच्या आसऱ्याला परततोय इथे तो मात्र पुंडलिक. इथे विचार केला त्याने, षटकार ठोकला होता. मॅचला त्याने बरोबरी आणलं. 17 मध्ये 22 ची गरज असताना, काहीही गरज नसताना जिथे मात्र तो रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झालाय. तंबूच्या आसऱ्याला तो परततोय. त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज आलाय मैदानाच्या आतमध्ये. विनोद, जो नॉन स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतोय. मॅचला पुन्हा एकदा सुरुवात होते. येणारे चेंडू आहेत ते 16 चेंडू आणि 21 धाव संख्येची गरज. मॅच अशी चुरशीची होणार यात काही शंका नाहीये. क्रिकेटचा हा रंगारंग सोहळा, क्रिकेटचा एक दैदिप्यमान आयोजन असणारा हा सोहळा आपण पाहतोय. हा चेंडू मात्र काय घडलं जात आहे? शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न. प्लेइंग अवे फॉर द बॉडी. शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न इथे केला फलंदाजाने. अपयश येते पदरी. संघाची धावसंख्या स्थिरावली आहे. धावफलकावरती धावा आहेत त्या केवळ 28. 28 रन स्कोर कार्ड वरती आहेत. 28 धावा धावफलकावर. हा फटका हवेमध्ये आहे. ऑन साइडला केलंय. क्षेत्ररक्षक येतो. चेंडू खाली. एका फ्लातून झेल. एकदा जोरदार टाळ्या होणं गरजेचं आहे. जिथे मात्र थँक्यू. ही कॅच आवडली असेल ना तर उमेश साठी एकदा जोरदार टाळा व्हायला पाहिजेत मित्रांनो. अफलातून झेल त्याने घेतला. काय डेडिकेशन लेवल आहे, काय कमिटमेंट आहे मैदानाच्या आतमध्ये. मॅच काय होईल याच्याशी मला काय घेणं देणं नाही आहे, परंतु ही कॅच मला इथे घ्यायची आहे. मला संघाला मैदानामध्ये विजयासाठी इथे घेऊन यायचं आहे. जी मॅच कुठे चालली होती आणि आता कुठे येऊन टेपली आहे, यासाठी मी म्हणतो की क्रिकेटचा खेळ आणि सरडा आणि राजकारण
कधी रंग बदलेल ना कोणीही सांगू शकत नाही. धाव फलकावरती आहेत त्या. हा चेंडू ऑन साइडला केलेत. ट्रॅव्हल होतोय चेंडू मात्र डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. जिथे मात्र चेंडू ओलांडतोय. एकेरी धाव. सचिनजी धुमाळ यांच्या माध्यमातून या कॅच साठी अर्थात उमेश साठी 100 रुपयाचा पारितोषिक आलाय. या मी या मॅच नंतर त्याला देऊ. एखाद्या पाण्यामध्ये सूर मारणारा एखादा सूरवीर असतो अथवा स्विमिंग करणारा ज्यावेळी जलतरणपट्टू असतो ना, त्या पद्धतीची झेप त्याने घेतली. मला मायकल फेल्प्सची आठवण झाली. त्या पद्धतीने पाण्यामध्ये झेप घेणारा तो एक स्वार असा जलतरणपट्टू. जगामध्ये जाम मोठे विक्रम त्याने नोंदवले आपल्या नावावरती. या कॅचने देखील अनेक मोठे विक्रम नोंदवले जातील. धाव फलकावरती धाव आहेत ते 29. 29 रन्स ऑन द बोर्ड. 49 धावांचा पाठलाग. 20 धाव संख्येची गरज. चेंडू शेष आहेत ते केवळ एक चेंडू शेष असणार आहे या षटकाच्या दरम्यान. 13 चेंडू आणि 20 धावांची गरज असताना इथे मात्र यष्टीरक्षकाकडून चुकी होतीये. चुका होत असताना पाहायला मिळतात. सावली प्रेमाचे हा सिनेमा आला होता सुनील मनोहर गावस्करांचा. हे क्रिकेट म्हणजे जीवन राजा, त्या पिक्चर मध्ये एक गीत होतं. हे क्रिकेट म्हणजे जीवन राजा, जो हुकला तो संपला. या मॅच मध्ये काय घडेल? येणारे 12 चेंडूंचा खेळ शेष आहे. 19 धाव संख्येची गरज आहे. जाते डीजे की ओर, सुनते एक मधुर संगीत. थँक्यू. या मॅचला ना मित्रांनो पाणी तर पाठवायला मी सांगेन जरूर, परंतु या मॅचला ना जवळपास 1 तास व्हायला आलाय. वेळ इतका जायला नको हवे. तुम्ही 3 षटकानंतर मध्यंतरामध्ये पाणी मागवा चालेल, परंतु ही 3ऱ्या वेळेला पाणी मैदानामध्ये जात आहे. याच्याकडे लक्ष वेधतोय मी तुमचं. एका मॅचला जर का एवढा वेळ गेला तर तितकीशी 6 षटकांचे सामने होणं अवघड जाईल. 3 वाजलेत. याकडे लक्ष वेधतोय. जवळपास 4 वेळेला मैदानामध्ये पाणी गेलंय. उमेशने जो काही झेल पकडला आणि तो देखील तितकासा चांगला कबड्डीपट्टू देखील आहे. आज मात्र क्रिकेटच्या सोबतीला कबड्डी ही तितकंसं चांगलं वधारत आहे. एक वलय निर्माण झालंय प्रो कबड्डीच्या धर्तीवरती. चला 12 चेंडूंचा खेळ शेष आहे. 19 धाव संख्येची गरज आहे. घाई करा. मी पुन्हा एकदा विनंती करेन. 12 चेंडू आणि 19 धावा. 12 चेंडू आणि 19 धाव संख्येची गरज आहे. वेळ फार गेला या इनिंगला. बारा चेंडू आणि 19 धाव संख्येची गरज. 9.50च्या सरासरीने धावा इथे गोळा करायच्या आहेत. आस्किंग रन रेट इथे सांगतोय जो 9.50च्या सरासरीने इथे धावगती गोळा करावी लागेल. या मॅचच्या दरम्यान धीर धरायला हवा होता आणि धीर धरल्यानंतर अधीरही होता येतं, परंतु तसा काही धीर इथे धरू शकले नाहीत एक खेळाडू. म्हणून की काय जिथे मात्र आपण पाहतोय की गडी बाद झाल्यात ते आतापर्यंत 7 गडी तंबूच्या आसऱ्याला परतल्यात. 7 डाऊन. स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्या धाव फलकावरती आपण पाहतोय त्या 30. 19 धाव संख्येची गरज. 12 चेंडूंचा खेळ शेष. गोलंदाज अविनाश इथे प्राचार्य करण्यात आलंय. मॅचला सुरुवात. 12 चेंडू आणि 19 धावा. 9 चेंडू. काय घडलं जाते मैदानाच्या आतमध्ये? 3 धावांची पेनल्टी. पहिलाच गोलंदाज इथे मात्र पॅनलाइज करण्यात आलाय. चक्क गोलंदाज ठरलाय. वासिम जाफरने घेतली क्रिकेटमधून निवृत्ती. इथे मात्र आपण पाहिलं तर 19,410 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. 57हून अधिक शतक त्याच्या बॅटमधून आले फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये. तो वासिम जाफरने क्रिकेटमधून सध्याच्या घडीला निवृत्ती घेतली आहे. जवळपास 45 ते 50च्या आसपासचं वय.
चला मॅचला त्वरित सुरुवात करा. 3 धावांची पेनल्टी आहे. 12 चेंडू आणि विजयासाठी 16 धाव संख्येची गरज. 19 पाहिजे होता ना. 3 आले ना. एक धावून पण काढला. 12 चेंडू आणि 16 धाव संख्येची गरज आहे. चला घाई करा लवकरात लवकर. 12 चेंडू आणि 16 धावा. 12 गेंदे 16 रन. 12 balls and 16 रन रिक्वायर्ड बाय विन. या मॅचच्या दरम्यान गोलंदाजीमध्ये फेरबदल आमंत्रित करण्यात आलाय. युवराज याला प्राचार्य करण्यात आलंय, जो गोलंदाजी मार्कवरती दाखल होईल. शेवटच्या 12 चेंडू मध्ये बनवायच्या आता 16 धावा. मॅचला इथे सुरुवात होते. युवराज आला गोलंदाजी मार्कवरती राईट ऑन ओव्हर द विकेटने. तो देखील सज्ज होतोय. इथे ऑन साइडला खेळलेत हलक्या हाताने. प्लेसमेंट चांगला आहे. मनगटाचा वापर केलाय. जस्ट द फ्लिक ऑफ द रिस्ट. रिस्टचा चांगला वापर केला होता. आली ती केवळ एकेरी धाव. धाव फलकावरती धावा आहेत त्या 34. 34 रन्स ऑन अ बोर्ड. 34 धावा धाव फलकावरती आहेत. 49 धावांचा पाठलाग करायचा आहे. 49 रनचं टार्गेट इथे सेट करण्यात आलं होतं. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय तो सचिन. या गोलंदाजालाही इथे दंडित करण्यात येत आहे. अर्थात गोलंदाजी बंद करण्यात येईल. युवराजची ही गोलंदाजी इथे बंद करण्यात येत आहे. युवराजलाही बंद करण्यात येत आहे. आतापर्यंत या 4 धावेने धावफलक वधारते. 38 धावा धावफलकावरती आहेत. 38 रन. या षटकाचा विचार जर का आपण केला ना तर 7 रन तुम्ही बोनस नाही दिलेत. दिवाळी नाहीये, नवीन वर्षालाही सुरुवात झालेली नाहीये आणि बोनस आलाय. धावा आल्यात त्या 7. ही गोलंदाजाला दंडित करण्यात येत आहे. ऑन साइडला खेळलेला हा फटका क्षेत्ररक्षक आहे. डीप मध्ये फेकी करेल. तदवर येतात त्या दुहेरी धावा. या 2 धाव संख्येच्या मदतीने धाव फलकावरती धावा मिळतील त्या 5. धाव संख्या वधारते. धाव फलकावरती धावा आहेत त्या 43 धावा. 6 धाव संख्येची गरज. चला घाई करा. 6 धाव संख्येची गरज आहे. आतापर्यंत गोलंदाज झालेत त्या 8. अजूनही 4 बाकी आहेत. थोडी घाई करा. मी वारंवार तुम्हाला विनंती करतोय. 8 गोलंदाजांना इंट्रोड्यूस करण्यात आलाय. विजयासाठी 6 धाव संख्येची गरज. छेड़ों की जरूरत है. गोलंदाजाला आमंत्रित करण्यात येत आहे. गोलंदाज क्रमांक 9 प्राचार्य करण्यात आला आहे. सागर याच्या हातामध्ये चेंडू सोपवण्यात आलाय. सागर गोलंदाजी मार्कवरती दाखल होतोय. 6 धाव संख्येची गरज आहे. हा चेंडू डाऊन द लेग साइड. इथे ती एकेरी धाव. 44 धावा धाव फलकावरती. अर्थात आता मात्र इथून जिंकण्यासाठी केवळ 5 धाव संख्येची गरज. 5 धाव संख्येची गरज आहे. 11 चेंडूंचा खेळ शेष आहे. पंचांकडे अपील इथे करण्यात आली होती. अपील मध्ये उत्साह जास्त होता, परंतु आत्मविश्वास तितकासा आहे का हे पंच पाहतील, निहाळतील. दोन्ही पंच एकत्रित येतील आणि तदनंतर जो काही निर्णय तो मात्र इथे दिला जाईल. धावसंख्या धावफलकावरती केवळ पाहायला मिळते ती 44 धावा. 5 धाव संख्येची गरज आहे. अपील तुम्हाला करायला हवी. आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियम क्रमांक सांगतो 27 की जदवर तुम्ही अपील करत नाही तदवर पंच कोणत्याही खेळाडूला बाद देऊ शकत नाहीत.
आणि हा अपील इथे करण्यात आली. 27व्या क्रमांकाचं पालन इथे करण्यात आलं. धावसंख्या धावपलिकावरती आहे ती 44. 5 धावसंख्येची गरज आहे. सह्याद्रीच्या खुशीमध्ये वसलेले हे गाव आणि आज पोलादपूरमध्ये रंगणारा हा क्रिकेटचा रंगारंग सोहळा, क्रिकेटचा महाकुंभ मेळा आज आपण पाहतोय. गोलंदाज सज्ज. हा चेंडू आधी खेळले आहेत. पंचांकडे अपील. हाईट फॅक्टर इथे ओळखलं पंचांनी. इथे खेळाडूला बाद दिलं गेलेलं नाहीये. गोलंदाजाला ज्यावेळी मात्र अपील करतो, फलंदाजाला बाद देत असताना लेग बिफोर स्वरूपामध्ये गोष्टी ओळखल्या जातात. हाईट फॅक्टर, पिचिंग इन लाईन, लिगल डिलिव्हरी आहे का? हा फटका चांगला आहे. मॅच इथे फिनिश करतोय. एक मोठा फटका येतोय. फिनिश ऑन हिज स्टाईल. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार.